नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6, 398 ते 403 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय आपल्या सर्व साधकांना एक गोष्ट सांगतायत, ती म्हणजे बुद्धीने काय निश्चय करायचा आहे. बुद्धीने ह्या बोधापाशी स्थिर व्हायचं आहे, निश्चय करायचा आहे की जेवढं काही डोळ्यांना दिसतं, जे आकाराला आलेलं आहे, जे प्रगट झालेलं आहे, त्या सर्वांमध्ये चैतन्य आहे आणि ते सर्व काही भगवंताच्या ठिकाणीच आहे. भगवंताच्या आधाराने प्रगट झालेलं आहे. भगवंताच्या आधारानेच दृश्य रूपाने ते नांदत आहे. पण हे सर्व दृश्य ज्या आधारावर आहे तो भगवंत आहे. हे दृश्य ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय ते भगवंताचं स्वरूप आहे. हे द्वैत आणि अद्वैत समजून सांगताना ज्ञानोबा राय आपल्याला आता अजून काही दृष्टांत देणार आहेत. ज्ञानोबा राय म्हणतात, जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेंची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. दृष्टी कशी असावी साधकाची? तर ऐक्य भावाने भरलेली दृष्टी असावी. ह्या दृष्टीला जे जे काही दिसतंय ते भगवंतामध्ये आहे. जे जे जीवभावाने प्रगट झालंय, सजीव आहे, निर्जीव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्या माझ्या प्रभूच्या चैतन्याचा अंश आहे. अशी ऐक्याची दिठी साधकाकडे असावी. अशी त्याची दृष्टी स्थिर झाली की त्या दृष्टीला सर्वत्र मातेंची किरीटी, सर्वत्र तो प्रभूच दिसणार. त्या प्रभूविषयीचाच भाव अंतःकरणात प्रगट होणार. आणि हे कसं? तर ज्ञानोबा राय म्हणतात, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकमेव सूत, एकमेव धागाच जसा सर्वत्र पसरलेला असतो, त्याचप्रमाणे जणू काही हे विश्व म्हणजे एक विशाल वस्त्र आहे आणि त्या वस्त्रामध्ये सूत्ररूपाने जो धागा आहे तो माझा प्रभू आहे, परमात्मा आहे. का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती. ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेणे. ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जेणे म्हणजे हे सुद्धा त्या साधकाविषयी, सिद्ध साधकाविषयीच ज्ञानोबा राय सांगतायत की ज्यांनी बुद्धीद्वारे ऐक्याचा अचळ म्हणजे ऐक्याचं शिखर गाठलं, अशी ज्यांनी ज्याच्या अंतःकरणाची स्थिती केली, त्याची दृष्टी कशी असते? तर सोन्यापासून अनेक अलंकार बनवता येतात. सोनंच अलंकाराच्या रूपाने वेगवेगळं आकार धारण करतं, पण म्हणून सोनं काही वेगवेगळ्या प्रकारचं आकाराचं होतं असं नाही, ते सोनंच राहतं. आकाराच्या ठिकाणी सोनंच असतं. सोनं स्वरूपच होऊन असतं, फक्त आकार वेगवेगळे दिसतात. त्याचप्रमाणे जगात वेगवेगळे आकार दिसतात, पण त्यांच्या ठिकाणी एकमेव चैतन्यच आहे. तो पंचात्मकी सापडे. आता या साधकाविषयी ज्ञानोबा राय म्हणतात, तो म्हणजे तो साधक पंचात्मकी सापडे
तरी मग सांग पाम कैसेनी आडे, जो प्रतितीचेनी पाडे मजसी तुके. या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की अरे तो साधक पंचात्मकी म्हणजे देहामध्ये सापडल्यासारखा दिसेल, पण म्हणून काही अडेल का? नाही. कारण अनुभवाच्या पातळीवर अंतःकरणामध्ये तो माझ्यासारखाच सर्व व्यापक झालेला असतो, मला येऊन मिळालेला असतो. त्यामुळे तो फक्त देहात आहे, देहरूप आहे, ह्याच्यात तो अडकत नाही. तो अनुभवाने माझ्यासारखाच सर्व व्यापी झालेला असतो. माझे व्यापकपण आघवे, गवसले तयाचेनी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. अहो, असा हा साधक माझ्याशी एकरूप झाल्यामुळे माझ्या ठिकाणी असलेलं जे व्यापकपण आहे ते अनुभवानेच त्याला सुद्धा अवगत झालेलं असतं. तो त्याचाच अनुभव घेऊन झालेला असतो. त्यामुळे तो व्यापक झाला असं म्हणणं देखील बरोबर नाही. कारण माझ्याशी एकरूप होणं म्हणजे स्वाभाविकपणे व्यापक होणंच आहे. तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. आता हे अंतःकरणाने तो व्यापक झालाय, अनुभवाच्या पातळीवर व्यापक झालेला आहे. मग अशा वेळी आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नोहे. ऐसे बोलवरी होये ते करूये काही. ज्ञानोबाराय म्हणतात, आता हा साधक शरीरात तर आहे, देहाच्या साह्याने तो आपल्याला दिसतोय, परंतु तो देह नाही. देहापेक्षा आपण वेगळे आहोत. आपल्यातला जो चैतन्याचा अंश आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे. चैतन्य आणि परमात्म स्वरूप एकमेकात मिसळलेलं आहे आणि सर्वत्र तेच नांदत आहे. ह्या भावनेने तो सर्वव्यापी झालेला असतो आणि अशा मुळेच तो फक्त देहात आहे एवढं आपल्याला दिसतं, पण देहाच्या ठिकाणी नसतोच. मी म्हणजे देह आहे या भावनेच्या जाणीवेच्या तो पलीकडे गेलेला असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, हे त्याचं वर्णन शब्दाच्या साह्याने करता येईल का? ऐसे बोलवरी होये ते करूये काही. परंतु आपले ज्ञानोबारायच शब्दांच्या साह्याने हे वर्णन करून हे द्वैत अद्वैताचं ज्ञान आपल्यापर्यंत पोचवत आहेत. द्वैत अद्वैत एकमेकांमध्ये कसे मिसळलेले आहेत हे आपल्याला ते सुंदरपणे दाखवून देत आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.